मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार, मला या देशामध्ये या राज्यामध्ये कोणी एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणते नाही आपल्या जवळचा आहे, आपला भाऊ नाही, आणि त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना, कसला भावना, असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का? भगवान बाबांनी जीवनामध्ये जगण्यासाठी फक्त आणि फक्त एक उत्तम चरित्राचं उदाहरण दिलंय. भगवान बाबा का आले भगवान गडावर, धौल गडावर? आठवा नुसता आरोप झाला, प्रचंड वेदना देणारं कृत्य करून स्वतःचं सत्व ज्यांनी दाखवलंय त्या भगवान बाबांची लेख. इथे चालणारच नाही चूक, इथे खपणारच नाही पाप. सामान्य गरीब भाबड्या भोळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी न्याय, राजकारणाला चिटकून बसण्यासाठी नाही. नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या विरोधामध्ये दिनांक 3/5/2024 रोजी अहमदनगर येथील एका महिलेनं तक्रार दाखल केली होती. पोलिसांमध्ये वारंवार तक्रार दाखल करूनही दखल घेतली जात नसल्यामुळं सदरील महिलेनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते आणि त्या प्रकरणावर सदरील महिलेच्या फिर्यादीवर न्यायालयामध्ये सुनावणी झाली. सदरील महिलेने या फिर्यादीमध्ये धक्कादायक खुलासे केलेत. माजी आमदार भीमराव धोंडे आणि कुठल्या तरी एखाद्या महिलेचा अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला आणि त्या व्हिडिओमध्ये मी असल्याचं सांगत मला त्रास दिला जातोय असं या महिलेनं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. त्याच फिर्यादीमध्ये असं सुद्धा म्हटलं आहे की सदरील व्हिडिओ चित्रित झालेली महिला ही सध्या बेपत्ता आहे, तिच्यासोबत काहीतरी घातपात झाला असल्याचं सदरील महिला या फिर्यादीमध्ये म्हणते आहे. पोलिसांनी या संदर्भामधली तक्रार घेतली नसल्यामुळं सदरील महिला न्यायालयामध्ये गेली आहे आणि माननीय न्यायालय क्रमांक 16 आणि माननीय न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला पगार यांच्या कोर्टामध्ये हे प्रकरण 18/6/2024 रोजी सुनावणीस आलं होतं. तर 18/6/2024 रोजी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने असं म्हटलं आहे, तक्रारीचे अवलोकन केले, ऐकले आणि रेकॉर्डवरची कागदपत्रं पाहिली आहेत. पोलीस यंत्रणेकडून तपास करणं गरजेचं आहे. तरी 156 नुसारची जी काही विनंती आहे ती नाकारली जाते आणि CRPCच्या कलम 200 नुसार तक्रारदाराला पुढे जाण्याचं स्वातंत्र्य आहे असं माननीय न्यायालय 16 क्रमांक अहमदनगर असं म्हणतात आणि पुढे जाण्यासाठी जे आहे ते फिर्यादीला संधी देतात. इकडे 16 नंबर न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर फिर्यादी जे आहे ते दिनांक 5/9/2024 रोजी पुढच्या कोर्टामध्ये जातात आणि त्या ठिकाणी माननीय न्यायाधीश असं म्हणतात की CRPCच्या कलम 156(3) अंतर्गत निर्देश जारी करण्याची अर्जदाराची प्रार्थना म्हणून 18/6/2024च्या आदेशानुसार पुढील निर्णयासाठी काहीही शिल्लक नाही, त्यामुळे त्यानुसार हा अर्ज निकाली काढला आहे असं माननीय DG निर्मळे कोर्ट क्रमांक 4 असं माननीय न्यायालयांचं म्हणणं आहे. आता सदरील महिलेनं जी काही तक्रार केली ना त्या तक्रारीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी धक्कादायक सांगण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीसुद्धा न्यायालयाला या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवून घेण्यासाठी किंवा मग हे प्रकरण पुढं चालवण्यासाठी का काही दिसलं नाही हा वैयक्तिक त्यांच्या अधिकारातला प्रश्न आहे. मी त्यांना जाब विचारू शकत नाही. मात्र ही तो प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मला असं म्हणावं लागतं आहे की सदरील महिलेनं या अर्जामध्ये कचकचित म्हटलेलं आहे की व्हिडिओ चित्रित करण्यात आलेला आहे अश्लील आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी आहे आणि मला त्रास दिला जातो आहे. न्यायालयानं ते व्हिडिओ पाहिला आहे का, नाही पाहिला आहे का नाही पाहिला, असे एक ना अनेक सवाल उपस्थित होते आणि असं असतानासुद्धा प्रकरण का निकाली काढण्यात आलं असं सुद्धा या ठिकाणाहून विचारलं जातं आहे किंवा मग असा सवाल विचारला जाऊ शकतो. मुळामध्ये सदरील फिर्यादीशी माझं बोलणं झाल्यानंतर फिर्यादीने असं म्हटलं आहे की माझं म्हणणं न्यायालयानं ऐकून घेतलेलं नाही. म्हणजेच काय आहे तर न्यायालयानं फिर्यादीचं म्हणणं ऐकून घेतलं नसता हा निकाल दिलेला आहे, त्यामुळे निकालावर काही संशय निर्माण होतोय हे आता म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मुळामध्ये अशा प्रकारचे धक्कादायक व्हिडिओ, अशा प्रकारचे काहीही गलथान कारभार होत असतील त्यालासुद्धा न्यायालयामध्ये जावं लागतं. न्यायालयात दाद मागितल्यासुद्धा न्याय मिळत नसेल तर अत्यंत दुर्दैवी सगळी गोष्ट आहे. मुळामध्ये भीमराव धोंडे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्याच प्रकरणामध्ये सदरील महिला वारंवार पोलीस ठाण्यात जात होती तेव्हा कोणीतरी एखादा नेता त्यांना फोन करून फार पाठबळ देत होता असं नेहमी सांगितलं जात होतं फिर्यादीकडून आणि तशी सगळी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. तर हा झाला अहमदनगरचा निकाल आणि हे प्रकरण इथेच संपलंय असं अजिबात नाही.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे संभाजीनगर, तिथून मुंबई उच्च न्यायालय दिल्ली आहे, सुप्रीम कोर्ट आहे. मात्र सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण जातं की नाही यावर आता शंका उपस्थित झाल्या आहे. कारण फिर्यादी फार कमकुवत आहे, फिर्यादी फार दहशतीत आहे, घाबरलेला आहे आणि फिर्यादीची म्हणजे वाईट परिस्थिती आहे, तो बाहेर जाऊ शकतो की नाही आणि फिर्यादी न्यायालयामध्ये पोहोचू शकतो की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. कारण साहेबांचा फार मोठा फौजफाटा सदरील फिर्यादीच्या घराबाहेर आजपर्यंत फिरतो आहे. मलाही फोन येत आहेत, मात्र या सगळ्या गोष्टी मी सहन करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सहन करत राहील. तर या सगळ्या गोष्टी का सांगायच्यात त्याचं कारण एक आहे की कालच्या दसरा मेळाव्यामधला एक व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ पंकजा मुंडे यांचा आहे, भाषणादरम्यानचा व्हिडिओ आहे. आणि दसरा मेळाव्यामध्ये भीमराव धोंडे त्या ठिकाणी उपस्थित होते, भगवान बाबांच्या पायथ्याशी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि भीमराव धोंडे हे पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शक आहे असं पंकजा मुंडे म्हणतात आणि पंकजा मुंडे स्वतःला भगवान बाबांची लेक मानतात. त्या भाषणामध्ये बोलत असताना असं म्हणतात की भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न होते, चारित्र्य संपन्न होते. भगवान बाबावर एक आरोप झाला, भगवान बाबांनी अत्यंत वेदना होत असणारा कृत्य करत त्या ठिकाणाहून गड सोडला आणि इथे येऊन थांबले असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आणि बोलत असताना पुढे जाऊन ते असंही म्हणाल्या की कुणीतरी मंत्रालयातून कुठले तरी आमदार खासदार कोणी फाईल घेऊन येत असेल तर मी त्या ठिकाणी जात धर्म बघत नाही. कुणीतरी येतं, पाहुणा आहे, आपला मित्र आहे, आपला घरचा माणूस आहे असं म्हणतं मला. मात्र त्यानंतर मी असं म्हणते की सदरील व्यक्तींवर विनयभंगाची केस आहे, तो कसला पाहुणा आणि त्याला कशाच प्रकारची मदत करायची असं तुम्ही म्हणत आहात. आणि त्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही वागता का, बोलता का आणि तुम्ही खऱ्यामध्ये सत्यात उतरता का की बोलता एक आणि करता एक असं तुम्हाला वाटत नाही का असा सवाल या ठिकाणी का उपस्थित राहू नये. कारण त्याच भगवान बाबाची तुम्ही लेख समजता आणि त्याच भगवान बाबांना तुम्ही ऐश्वर्य संपन्न चारित्र्य संपन्न म्हणता. त्याच भगवान बाबाच्या पायथ्याशी त्या ठिकाणी भीमराव धोंडे बसलेले असतात. अनेक तक्रारी भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही त्या भगवान बाबाची लेख स्वतःला म्हणत असताना भीमराव धोंडेंना तुमचे मार्गदर्शक कसे काय बनवू शकता हा सवाल महाराष्ट्र तुम्हाला विचारेल. तुम्ही एकतर भगवान बाबाची लेख व्हा किंवा मग एकतर भीमराव धोंडेंचे शिष्य व्हा. हे अगोदर तुम्हाला ठरवून घ्यावं लागेल. तुम्हाला भीमराव धोंडेंना मार्गदर्शक मानायचं आहे की तुम्हाला भगवान बाबांची लेख म्हणून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला भगवान बाबांची लेख त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना सांगायला फार चांगली वाटते, मात्र दुसरीकडं त्याच भगवान बाबांच्या पायथ्याशी असलेले भीमराव धोंडे तुम्हाला मार्गदर्शक कसे काय वाटतात हा सवाल तुम्हाला महाराष्ट्राने का विचारू नये. भीमराव धोंडेंवर आरोप आहेत, भलेही सिद्ध येणाऱ्या काळामध्ये होतील नाही होतील, मात्र ते आरोप असताना तुम्हीच उल्लेख केला ना, एखाद्या विनयभंगाचा आरोप असलेल्या माणसाला कशी काय मदत करायची. भीमराव धोंडेंना त्या ठिकाणी आष्टीमध्ये तुम्ही आमदार मदत करणार आहात, या सगळ्या गोष्टी कशा काय तुम्हाला चालतात. भीमराव धोंडेंवर आरोप आहेत, 376चे आरोप आहेत, विनयभंगाचे आरोप आहेत, मारहाणीचे आरोप आहेत आणि कोर्टामध्ये प्रकरण होतं, काय प्रकरणानंतर काढले ठीक आहे, मात्र हे आरोप आहेत आणि सदरील महिला कचकचित या अर्जामध्ये सांगते. न्यायालयामधला हा अर्ज आहे, न्यायालयामधला हा कागद आहे आणि त्याच्यामध्ये सांगते ती महिला की सदरील व्यक्तीचा आरोपीचा भीमराव धोंडेंचा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये मी सुद्धा दिसते. हे असताना तुम्ही भीमराव धोंडेंना मार्गदर्शक मानत असाल तर आम्हाला या ठिकाणी निशब्द होण्यावाचून काहीच पर्याय उरत नाही. या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला अशा प्रकारचे लोक म्हणजे राजकारण कितपत करावं, कितपत सत्य आणि कितपत लोकांना पटेल असं करावं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत का नाही असा सवाल आम्हाला नेहमी पडतो. तुम्ही म्हणत असाल की नेहमी आम्हाला टार्गेट केलं जातं, मात्र तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये चुका केल्याचे आत्मपरीक्षण आत्मसात करून का पाहत नाहीत आणि ते आम्हाला नेहमी तुम्हाला चुका तुमच्या दाखवून द्याव्या लागतात. आणि जर तुम्ही चुका करत असाल तर त्यात आमचं दुर्दैव आहे का, ते तुमचं दुर्दैव आहे. त्यात म्हणजे आमच्या चुका काय आहेत. तुम्ही तुमच्या चुका होत नसतील तर आमच्या तोंडामध्ये दात नाही आहे तुम्हाला चुका केल्यात म्हणायला. आणि का तुम्ही त्यांना सहकार्य करायचं, फक्त तुमच्या पक्षाचे सहकारी आहेत, तुमच्या कम्युनिटीमधले आहेत म्हणून त्यांना सहकार्य करायचं, बाकी त्यांनी काहीही करू द्या, त्यांना ग्राहीत धरायचं, ते तुमचे मार्गदर्शक होऊ शकतात, बाकी त्यांनी बाहेर कुणीही होऊ द्या. भाषणामध्ये बोलत असताना तुम्ही अत्याचारित मुलीचा उल्लेख केला. ज्या मुलीवर अत्याचार झाला, ज्या मुलीला मारहाण करण्यात येते, तिच्यावर हल्ले करता येतात, ती मुलगी नाही आहे, ती कोणाची तरी लेक नाही आहे, ती कोणाची तरी पत्नी नाही आहे, ती कोणाची तरी बहीण नाही आहे, तिच्यावर हल्ले केले जातात. भाषण ठोकत असताना तुम्हाला कळलं नाही या सगळ्या गोष्टी काय आहेत, का पाहिलं नाही एखादं प्रकरण खरं आहे की खोटं आहे, त्यावर का भाष्य केलं नाही. उपस्थित समाजासोबत अशा प्रकारे बोलून लोकांना वेड्यात काढायचं बंद करा.
या सगळ्या गोष्टी लोकांना उघड्या डोळ्याने पाहायला मिळतात आणि दिसतात सुद्धा. मराठी महाराष्ट्र या प्रकरणावर गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे. धन्यवाद.